गाडेकर साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उपनगराध्यक्ष देसाई साहेब, नगरसेवक तथा गटनेते गणेशजी भांडेकर, माजी नगराध्यक्ष दत्तात्रयजी गाडेकर, नगरसेवक भागवत थोरात, सावता कातकडे, गणेश तळेकर, अर्जुन गाडेकर, कार्यक्रमाला उपस्थित असलेले नगरसेवक भीमराव गायकवाड, उद्धव घोडके, अरुण भालेराव, अक्षय रणखाम, नसीर शेख, वसंत काटे, दादासाहेब हरिदास, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सरपंच कालिदास सागाव, नवनाथजी खेडकर, आपले वारणीचे सरपंच पटेसाहेब, इतर सर्व विभागाचे अधिकारी, ज्यामध्ये तालुका कृषी अधिकारी गांगुर्डे साहेब आहेत, आमचे सहकारी पर्यवेक्षक तहसीलदार सोमेश मोहिते, मुख्याधिकारी यांचा चार्ज असलेले आणि आमचे नायब तहसीलदार गणेश दहिवरे, निवडणुकीचे नायब तहसीलदार विजय इंगळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी शिवदास गावडे, महिला आणि बालविकास अधिकारी जयश्री पाटील, दुय्यम साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांच्याशी मागच्या शनिवारीच बोलणं झालं होतं, काल पण आमचं बोलणं झालं होतं, परंतु आज त्यांचं महत्त्वाचा विषय होता आणि मुख्यमंत्री महोदयासोबत सुद्धा त्यांना अपॉइंटमेंट होती आणि त्या अनुषंगाने आपला कार्यक्रम जो आहे तो 50-50 या स्वरूपात त्यांनी शुभेच्छा देऊन कार्यक्रम सुरू करा अशा प्रकारचा सगळ्यांनी फोन केला होता. मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात, यामध्ये शेतकरी आहेत, पत्रकार बंधू आहेत, महिला आहेत आणि शासनाच्या वेगवेगळ्या विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी आहेत. हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा उद्देश आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तत्पूर्वी मी सर्वांना एक सूचना करतो की जे वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी कर्मचारी आलेले आहेत त्यांनी जोपर्यंत या ठिकाणाहून सर्व नागरिक जात नाहीत तोपर्यंत आपले टेबल सोडायचे नाही. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपण हा कार्यक्रम संपला असं इथून जाहीर झालं की निघतो, परंतु जो माणूस आलेला आहे तो कुठलं तरी काम घेऊन आलेला आहे आणि मग त्या व्यक्तीचा अर्ज स्वीकारणे. म्हणजे या कार्यक्रमाचे दोन स्पष्ट उद्देश आहेत की आपण शासनाच्या वतीने ज्या विविध प्रकारच्या योजना राबवतो, ज्यामध्ये मागच्या 15 दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये आपल्याकडे अर्ज आले होते, त्या अर्जावर आपण काम केलेलं आहे. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांना त्या कामाचा परतावा, म्हणजे आता एखाद्याचा सातबारा दुरुस्तीचा अर्ज असेल तर आपण या ठिकाणी तो दुरुस्त केलेला सातबारा देणार आहोत. एखाद्या रेशन कार्डाचा अर्ज केलेला असेल तर आपण रेशन कार्ड देणार आहोत. एखाद्याने संजय गांधीचा अर्ज केलेला असेल तर त्याला मंजुरी आदेशाचं वाटप करणार आहोत. म्हणजे की आपण मागच्या कालावधीत केलेल्या अर्जावर कारवाई केली आणि त्याचा इथे आपण वाटप करतोय. दुसरा जो मुद्दा आहे की या कार्यक्रमात आल्यामुळे किंवा आपलं काहीतरी एखाद्या विभागाकडे काम होतं म्हणून आपण अर्ज देणार आहात, म्हणून जे शासनाचे वेगवेगळे डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी आलेले आहेत यांनी शेवटपर्यंत थांबावं आणि सगळ्यांचे अर्ज हे आपण संकलित करावेत. कामाच्या बाबतीत एक लक्षात घ्या की आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमच्या महसूल विभागाचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये किंवा कालावधीमध्ये महसूल विभागात प्रचंड बदल झालेले आहेत आणि जलद गतीने कामे व्हावीत याकरिता वेगवेगळ्या स्वरूपाचे शासन निर्णय हे मोठ्या प्रमाणात काढण्यात येत आहेत आणि आपल्याला ते काम माहीत सुद्धा असणं आवश्यक आहे. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके आहेत आणि शिरूर हा तसं पाहिलं तर छोटासा तालुका आहे, परंतु घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटप करण्याच्या कामामध्ये शिरूर तालुका बीड जिल्ह्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. इतकंच नाही तर 10 तालुक्यामध्ये जेवढं रेती वाटप झालेलं आहे ते एकाच शिरूर तालुक्यामध्ये झालेलं आहे. हे आपण धोरणानुसार केलेलं काम आहे. दुसरं धोरण आहे रस्त्याचं. या रस्त्याच्या धोरणामध्ये सुद्धा आता शासन निर्णय आलेले आहेत की निकाल लागल्यानंतर 7 दिवसाच्या आत रस्ता खुला करून द्यावा.
परंतु बऱ्याचदा असं होतं की आपण कायदाच लक्षात घेत नाही की नेमकं काय आहे, आणि त्या रस्त्याच्या प्रकरणामध्ये आडवा-आडवी केली जाते. हा अनुभव राज्यभरात लक्षात घेतल्यानंतर शासनाने निर्णय काय घेतला, तर जर कायदेशीर दिलेला निकाल असताना सुद्धा शेतकरी रस्त्याच्या प्रकरणात आडवा-आडवी करणार असतील तर त्यांना शासनाच्या सर्व विभागाच्या योजनांतून बाहेर काढलं पाहिजे आणि त्यांचा लाभ बंद केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे शासनाच्या विविध विभागाकडून 10 ते 12 योजना ह्या प्रत्येक कुटुंबापर्यंत गेलेल्या असतात. आपण त्या सगळ्या योजनेतून बाहेर होऊ शकतो. आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगेन की जर एखाद्याने कायदेशीर असलेला निर्णय असताना सुद्धा जाणीवपूर्वक आडवाआडवी करत असतील तर त्याचे अर्ज सुद्धा आम्ही यापुढे निकाली काढणार नाही. मग त्याचं स्वतःच रस्त्याचं प्रकरण असेल, वहितीचं प्रकरण असेल, त्याचा कोणताही विषय असेल तर मग आम्ही जिथं जो व्यक्ती कायदाच मानत नाही त्याला न्याय सुद्धा मागण्याचा अधिकार राहणार नाही. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण एकाच वेळी दोन्ही गोष्टी होऊ शकत नाही. जे शासनाचे धोरण आलेले आहेत त्याच्यामध्ये आता मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ते योजना सुद्धा आलेली आहे. याच्यामध्ये जे रस्ते आपल्याकडे मातोश्री योजनेमधून कामे चालू आहेत किंवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कामे चालू आहेत, जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाकडून चालू आहेत, हे रस्ते सोडून द्यायचे आणि जे बाकीचे उर्वरित रस्ते ज्या रस्त्यावरून आपल्याला शेतामध्ये जात असताना चिखल तुडवावा लागतो पावसाळ्यामध्ये, असे सर्व रस्ते आपल्याला मजबूत करण्याची चांगली संधी आहे. आपण आपल्यातले सगळे हेवे दावे दूर केले तर आपण 1-2 किलोमीटरचे अनेक रस्ते मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेअंतर्गत चांगले मजबूत आणि वर्षभर आपल्याला जाता येईल अशा पद्धतीचे करू शकतो. राहिला प्रश्न शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांचा, ज्याला आपण संजय गांधी निराधार म्हणतो, श्रावणबाळ योजना म्हणतो किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ म्हणतो, अशा भरपूर योजना आहेत. आता आपलं कसं होतं की एकांतात बोलताना माणूस वेगळं बोलतो आणि व्यासपीठावर बोलताना वेगळं बोलतो. आपण जर एखाद्या गावात गेलो, ग्रामपंचायतमध्ये 4-5 माणसं बसलेली असली आणि त्यांना जर असा प्रश्न विचारला की खरंच लाभ द्यायची संख्या गावामध्ये किती आहे, किती लोकांना खरंच योजनेचा लाभ देणं आवश्यक आहे, लोक सांगतात साहेब लय झालं तर 10-5 करतो. जे गावामध्ये 21,000 उत्पन्नाच्या खाली ज्यांची खरी जे गरज आहे असे लोक 5-10% निघतील म्हणतात, परंतु आपल्याकडे जवळपास 50% कुटुंब या योजनेचा लाभ घेत आहेत. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याकडे कुटुंब संख्या तालुक्यामध्ये 22,000 आहे. कुटुंब संख्या नगरपंचायतचं एक बरं, तालुक्यात कुटुंब किती 22,000 आणि आपले लाभार्थी 15,000, म्हणजे आपण 60% लोक हे 21,000च्या खाली आहोत का, हा चिंतनाचा विषय आहे. मग शासन काय म्हणतं की शासनाचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही तपासण्या करा. मग त्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की आपल्याला त्या पद्धतीने प्रत्येक विषयाकडे, म्हणजे आपण काय असतं बघा मराठीत मध्ये दूध पळलं तर ताक फुंकून खायचं, ताक सुद्धा फुंकावं लागतं. त्यामुळे बऱ्याचदा असे फुंकून कामं करायला लागतात, परंतु त्याच्यातून चांगल्या व्यक्ती निवडता यावा, खरा लाभार्थी निवडता यावा, हाच त्याच्या मागचा उद्देश असतो. आणि तरी मी आवाहन करेल की आपल्या घरामध्ये जर तुम्ही नोकरीला असेल, चांगले उत्पन्नाचे साधनं असतील, आपण 4 व्हीलरमध्ये जात असू, मुलगी बघायला गेल्यानंतर आपण खूप मोठा मान सन्मान घेत असू, तर आपण दारिद्र्य रेषेखाली आहोत हे फक्त तहसील कार्यालयात दाखवू नये आणि अशा योजनांपासून आपण दूर राहावं असंही मी सर्वांना आवाहन करतो. कामाच्या बाबतीमध्ये मी आत्ताच एक शासनाचा निर्णय जो काल आलेला आहे हा सर्व ग्रुपवर फॉरवर्ड केलेला आहे बऱ्याचशा. तुम्हाला सांगतो कुठलंही काम होईल का नाही याच्यामध्ये एक मुद्दा फार महत्वाचा आहे की कामाविषयीचं ज्ञान असणं. कुठल्याही कामाविषयीचं जर ज्ञान असेल ना तर तुमचं 50% काम तिथंच होतं आणि ज्ञान नसेल तर मग आपल्याला ऑफिसच्या चक्रा माराव्या लागतात. आता शासनाने असं सांगितलंय की रस्ते, फेरफार किंवा विविध प्रकारचे जे महसुली कामं आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी या शासनाकडे येत आहेत आणि तक्रारी येत असल्यामुळे जे काम आहे ते अतिशय स्पष्टपणे कायदेशीर मार्गाने केलं पाहिजे. त्याच्यामध्ये अर्ज हे विविध प्रकारच्या शपथपत्रासह सादर केले पाहिजेत आणि
रीतसर निर्णय पारित केले पाहिजे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मोखमपणा असणार नाही. आणि आज आपण बघितलं तर बऱ्याच वेळेस लोक 2 वरीचा अर्ज देतात आणि माझा रस्ता खुला व्हावा असं म्हणतात. म्हणजे आपण कोणत्या गटाचे शेतकरी आहोत, आपल्याला कोणत्या बांधावरून जायचंय, त्या बांधाच्या दोन्ही बाजूला कोण शेतकरी आहेत, त्यांचे काय गट नंबर आहेत हे आपल्याला माहित नसतं. आपण अर्जात लिहित नाही, फक्त माझं शेत इथे आहे आणि तिथे जाणार रस्ता खुला करण्यात यावा. तर अशा पद्धतीने जर आपण अर्ज केले तर त्यामध्ये आपल्यालाच अडचणी येणार आहेत. आणि त्यामुळं बदलत्या काळानुसार आपल्याला सुद्धा बदलणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून, आता फार अवघड राहिलं नाही, आपण युट्यूबवर जो विषय टाकाल ना त्या विषयाचे अनेक व्हिडिओ येतात. मी सुद्धा छोट्या मोठ्या पोस्ट वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत असतो. बरेचसे पत्रकार बांधव त्याच्या बातम्या करीत असतात आणि त्यामुळं ते वाचन करून आपण त्यातली कायदेशीर भूमिका काय आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे जर घेतलं ना तर तुमची कामं पटापट होतील आणि तुम्हाला वारंवार चक्रा मारायची गरज लागणार. तिसरा मुद्दा आपला असा आहे की आता मोहिमा खूप आहेत, परंतु कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. कुठलंही डिपार्टमेंट असू द्या. आता मी एखादा रस्त्याचा निकाल दिला ना, मोजणीचा माणूस लागतो, पोलीस बंदोबस्त लागतो, अनेक त्याच्यामध्ये गोष्टी असतात आणि त्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीला बराचसा विलंब होतो. आणि हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे की वेगवेगळ्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदं आहेत आणि ती कशी भरता येतील आणि ती भरली तर आपलीच कामं ही जलद गतीने होतील, ही जनसामान्यांची सुद्धा भावना असली पाहिजे. लोकप्रतिनिधींच्या दौऱ्याच्या दरम्यान आपण सुद्धा या विषयावर भाष्य केलं पाहिजे की वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जी मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत तर ही रिक्त पदे भरली पाहिजेत. दुसरं, जे शासनाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, आता माजी नगराध्यक्ष दत्तात्रय पाटील साहेबांनी खंत व्यक्त केली की आता समय आम्ही इथे मोठे मोठे भाषणं करतो, परंतु आमचा माणूसच जर खेड्यात जात नसेल, त्या ठिकाणी जाऊन काम करत नसेल तर या गोष्टीचा काय फायदा. आणि त्यामुळं प्रशासनामध्ये आलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आपली पूर्णवेळ सेवा बजावण्याचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. कारण काय असतं बघा, मुलाखत जेव्हा चालू असते ना, मी आता पोलीस पाटलांच्या मुलाखती घेतल्या 1400 मुलांच्या. मुलाखती घेताना प्रत्येक जण समाज कार्य करण्यासाठी आलेला असतो. ज्या दिवशी इंटरव्ह्यू चालू असतो ना, प्रत्येक जण काय म्हणतो, मला समाजाची सेवा करायची आहे. आणि एकदा का आपण त्या पदावर बसलो की मग तो समाज सेवा हे जे शब्द थोडेसे बाजूला पडायला लागतात. मग कामाचा आळस यायला लागतो आणि मग आळस कुठून येतो सांगतो. जुन्या काळामध्ये बघा, सगळ्या कॉलेजमध्ये BA असो, BCom असो, BSc असो, सगळे पिरियड होत होते सगळे. आता मला आठवतंय, बीडमध्ये बलबीम कॉलेज होतं, DSK कॉलेज होतं. 1991 साली मी बीडला 1 वर्ष शिकायला होतो. कोणतेही फॅकल्टी असू द्या, आर्ट असो, कॉमर्स असो, सगळे पूर्ण पिरियडला बसत असायचे. आता तुम्ही कॉलेज बघा बरं, कुठल्याही कॉलेजमध्ये जा, 11वी-12वीच्या वर्गापासून तुम्ही BA, BSc, BCom ह्याच्या वर्गामध्ये मुलं बसतात का? आता हे मुलं वर्गात बसत नाहीत, पण पास मात्र दरवर्षी होतात. मग आता जर तो 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष शिक्षणाच्या कालावधीत वर्गातच बसला नाही तर त्याला शासनाच्या वेळेनुसार 8 तास कामावर शासकीय कार्यालयात बसावं वाटेल का? बरं, हा 3 वर्ष 4 वर्ष जर प्राध्यापकांच्या समोरच बसला नाही, त्याच्या डोक्यात बौद्धिक क्षमता निर्माण होणार आहे का? लक्षात घ्या, हा समाजाने विचार करण्याची वेळ आलेली. कारण शिक्षण ह्या विषयाकडे जर आपण दुर्लक्ष केलं ना तर खूप दिवस ह्या यंत्रणा किंवा जो समाज आहे याच्यामध्ये चांगले परिणाम आपल्याला दिसणार नाही. वरचेवर काय होईल की येणाऱ्या पिढ्या ह्या अकार्यक्षम पद्धतीच्या तयार होतील आणि त्याचा आपल्याला दुष्परिणाम सगळीकडे दिसणार आहे. आणि त्यामुळे शिक्षणामध्ये सुद्धा आपण सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. कारण बुद्धिवान, प्रामाणिक, सचोटीची, अनुभव आणि प्रात्यक्षिक याच्या सहित पुढे आलेली जी पिढी आहे तर ही पिढीच चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. आणि यासाठी जेव्हा परीक्षा चालू असतात ना, तर आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. नापास झाला तर हरकत नाही, परंतु बळजबरीने पास करून त्याला पदवीधर करण्यात अर्थ नाही. कारण मग काय होतं की पुढे ऑफिसमध्ये बसलात, जर मोठा एखादा निकाल आला कोर्टाचा, शेतकरी गेला, मग शेतकरी काय म्हणतो, मी अडाणी आहे, मला हा कोर्टाचा निकाल वाचता येत नाही. आणि मग हा जो
मुलगा आहे ज्याने 5 वर्ष वर्गातच नाही बसला, त्याच्यासमोर 20 पानी कोर्टाचा निकाल इंग्लिश मधला आला, आता वाचायचं कोणी याचं उत्तर द्यावं? शेतकरी म्हणणार मी अडाणी, हा म्हणणार मी कॉलेजला गेलोच नव्हतो, मी बाहेरूनच, आता तर मुक्त विद्यापीठातून डिग्री केली म्हणतो बरेच सगळं इंटरव्ह्यूमध्ये, अरे इतका सोपा प्रश्न उत्तर काय येत नाही, तर तो म्हणे मी मुक्त विद्यापीठातून डिग्री केली आहे. आणि मग अशा पद्धतीने आपण जर समोर जाणार असू तर मग हे मात्र समाजाचं, त्या विद्यार्थ्यांचं, सगळ्यांचंच नुकसान आहे. आणि म्हणून आपल्याला एक ह्या पद्धतीने की प्रत्येक गोष्ट आपल्याला समजली पाहिजे या दृष्टिकोनातून कार्यक्रमाकडे बघितलं पाहिजे. म्हणजे इथं आपण कार्यक्रमाला आलो म्हणजे फक्त एखाद्या योजनेचा लाभ घेतला आणि गेलो असं नाही, तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये काय कायदा असतो, तरतूद काय असते हे सुद्धा माहीत असायला हवं. आणि म्हणून सांगतो की सध्या ज्वलंत प्रश्न रस्त्याचा आहे. रस्त्यामध्ये लक्षात घ्या, नकाशावर रस्ते असतात बघा, नकाशावरचे रस्ते कोणालाही अडविता येत नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. आपल्या गावच्या गाव नकाशावर जे नकाशावर रस्ते असतात ते कोणालाही अडविता येत नाही. दुसरा रस्ता असतो नकाशात नाही, पण मागच्या 20 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून आपण ज्या रस्त्यावरून जातो ना त्या रस्त्याला सुद्धा अडविता येत नाही, त्याला आपण पारंपरिक वहिवाटीचा रस्ता म्हणतो, तो सुद्धा अडवता येत नाही. मग तो शेताच्या मधून असू द्या, बांधावरून असू द्या, कुठेही असू द्या, 20 वर्षापेक्षा जास्त तो गेलात ना, आता अचानक मनात आलं म्हणून अडविता येत नाही. आणि तिसरा नियम, जिथं रस्ता नाहीच तेव्हा शेतकरी नवीन रस्ता मागणार, नवीन रस्ता हा सामायिक बांधावरून दिला जातो. सामायिक बांधावरून पूर्वी आम्ही 8 फुटाचा रस्ता देत होतो, आता शासनाच्या तरतुदीनुसार 12 फुटाचा रस्ता हा देण्याची तरतूद झालेली आहे. लक्षात आलं? आता दुसरा असतो आपला 7-12. 7-12 वर असणारा व्यक्ती हा जेव्हा मयत होतो त्यावेळेस वारसा नोंद घेतली जाते, बरोबर आहे? एखादा व्यक्ती मयत झाला तर वारसा नोंद घेतली जाते. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला जर जमीन द्यायची असेल तर एकतर कोर्टातला मालकी हक्काचा दावा लागतो किंवा मग आपल्याला नोंदणीकृत दस्त म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंद घेऊनच तुम्हाला खरेदीकृत बक्षीसपत्र, पत्र, हक्क सोडपत्र असं कुठल्याही प्रकारचा नोंदणीकृत कागद घेतल्याशिवाय आपल्याला पुढे सरकता येत नाही. दुसरं, जमिनीची खरेदी करत असताना आपण लक्षात घ्या की ती जमीन पूर्वी त्या व्यक्तीला शासनाकडून तर मिळाली नव्हती ना, मग ती गायरान जमीन पट्टा वाटपातली असेल, इनाम मध्ये असेल, सिलिंग मध्ये असेल, फुल कायद्यामध्ये असेल, विविध प्रकारच्या योजनेखाली ज्या जमिनी खाजगी लोकांना वाटप करण्यात आल्या होत्या आज त्यांच्या ताब्यात आहेत, परंतु आपण जर चुकून ती जमीन विकत घेतली तर मग आपल्याला दंडात्मक कारवाईला पुढे जावं लागतं. त्यामुळे जमीन खरेदी करत असताना सुद्धा आपण बघितलं पाहिजे की ही जमीन अगोदर कशी होती, काय होती. तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, या सर्व गोष्टींचा आपण जर व्यवस्थितपणे अभ्यास केला तर मग आपल्याला काही अडचण राहणार नाही. 7-12 दुरुस्ती हा एक विषय असतो, याच्यामध्ये आता शासनाने अजून थोडंसं ट्रिक धोरण आणलेलं आहे. कालच्या GR मध्ये कशाचीही 7-12 दुरुस्ती होणार नाही. तुमचं जर फेर चुकलेले असतील तर अगोदर तुम्हाला फेरमध्ये अपील दाखल करावं लागतील, तो फेर रद्द करून आणावा लागेल. 7-12 दुरुस्ती ही केवळ लिहिता लिहिता झालेल्या चुकीपुरतीच मर्यादित आहे, अशा प्रकारचं स्पष्टीकरण काल आलेलं आहे. म्हणजे आपल्याला आपल्या जमिनीच्या क्षेत्राच्या अनुषंगाने काय नेमक्या तरतुदी आहेत तर हे जाणून घ्यावं लागेल. यासाठी केवळ हे शिबिर नाही तर आपल्याला पेपरमधील बातम्याच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून, आता महसूल मंत्र्यांचे सुद्धा खूप व्हिडिओज व्हायरल होतात, सगळीकडे चालू असतात, तर ते व्हिडिओ आपण बघा. आपण अनेक व्हिडिओ बघतच असतो, त्याच्यासोबत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, आमदार, खासदार, कलेक्टर, डेप्टी कलेक्टर असे जे व्हिडिओज येतात ते सुद्धा व्हिडिओ जर आपण पाहिले तर आपल्याला निश्चितपणे त्याचा लाभ होईल. याशिवाय शासनाच्या 2 महत्वपूर्ण योजना चालू आहेत सध्या. एक जनगणना चालू आहे, या जनगणनेमध्ये प्रगणक आपल्या घरी भेट देतील आणि आपण अचूक माहिती ही आपल्या कुटुंबाची त्या प्रगणकांना द्यायची आहे. खूप दिवसानंतर जनगणना होत आहे, जवळपास 16 वर्षानंतर आलेली आहे
आणि एक मतदार नोंदणीच्या अनुषंगाने सुद्धा अतिशय सखोल अशा प्रकारचा कार्यक्रम आलेला आहे. त्यामध्ये सुद्धा प्रत्येक मतदाराकडून फॉर्म भरून घेण्यात येणार आहे. तर त्या सुद्धा मोहिमेमध्ये आपण सहभागी होऊन आपले अचूक अशा प्रकारचे फॉर्म भरून आपले जे BLO आहेत, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, यांच्याकडे द्यावे. सांगण्यासारखं खूप आहे, परंतु वेळ तसा कमी आहे. आपल्याला जे मागे काम केलेलं आहे त्याचा लाभ वाटत हा कार्यक्रम देखील घ्यायचा आहे. तर मी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.